विनायक राऊतांना दिलासा मिळालेला आहे. अटकेपासून त्यांना संरक्षण मिळाले. कोर्टाकडून 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण विनायक राऊत यांना देण्यात आलेलं आहे. गिरिजा राऊत यांनी विनायक राऊतांविरोधात तक्रार दाखल केली होती. 28 तारखेला अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 28 जुलैला विनायक राऊत यांच्या जामीन अर्जावर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून दिलासा देण्यात आलेला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा कोर्टाकडून विनायक राऊत यांना दिला गेलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केलेली होती. गुन्हा दाखल झालेला विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्याच वेळेला विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता आणि आता न्यायालयानं त्यांना 28 तारखेपर्यंत तुर्तास तरी दिलासा दिलेला आहे. त्यामुळे आता 28 तारखेला जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय कोर्ट निर्णय देते ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.